मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 9 जानेवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजच्या भागामध्ये सुमनचा कसून शोध सुरू आहे. राहिलं सायलं नागराजला आता खूप सगळेजण ऐकवतात. सगळे म्हणजे रविराज, पूर्णाजी, जे मोठे आहेत नागराजपेक्षा ते सगळेजण. पूर्णाजी त्याला ओरडून म्हणतात, नागराज, अरे आपल्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान केला जातो आणि तू तू तुझ्या बायकोसोबत असा वागलास. मला तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती. लाज वाटते मला आता तुझी. नागराजला सगळेच जण वाटेल ते बोलतात, पण नागराज मात्र चांगलाच निर्डावलेला आहे बरं का. त्याला कळतंय की त्याने सुमनला किडनॅप करून खूप मोठी चूक केली आहे. आणि पुढचा प्रोमो दाखवलाय प्रेक्षकांनो. त्यात आता अर्जुन सायलीला कळलंय लोकेशन आणि ते तिथे गेले पण आहे. आणि बहुतेक तरी मैपत पकडला जाऊ शकतो बरं का. बघत राहा आजचा पूर्ण एपिसोड रिव्ह्यू, धमाकेदार आहे. आता ही अस्मिता म्हणते, मला माही नवलच वाटतंय, आपल्यासारख्या सुशिक्षित घरात असं होऊ शकतं. अस्मिताने सगळ्यांच्याच मनातला प्रश्न विचारलाय. त्यावर प्रतापराव म्हणतात, अगं अस्मिता, अगं सुशिक्षित माणूस सुसंस्कृत असतोच असं नाही. नागराज, खरं तर तू आमच्या समोर उभं सुद्धा राहायला नकोयस. प्रतापराव चिडून म्हणतात, अरे बाबा, माहित असेल तर सांग सुमन कुठे आहे. प्रिया, सगळे सगळे बघतायत नागराजकडे. आता रविराज खूप चिडतात बर का आणि म्हणतात, अरे अरे कुठल्या तोंडाने बोलणारे हा सुमन कुठे आहे. ए नागराज, आता तुझी जागा इथे नाही हा. आता तुझी जागा जेलमध्ये हा नागराज. रविराज चिडलेत तर प्रचंड प्रेक्षकांनो, पण आता त्यांचा हा राग कायम राहायला पाहिजे एवढीच काय ती अपेक्षा आहे. आता रविराज अर्जुनकडे वळतात आणि म्हणतात, काय रे अर्जुन सायली, तुम्हाला माहित होतं की नागराज असं करत होता सुमन सोबत, तर तुम्ही बोलला का नाहीत रे मला. आणि काय ग ए प्रतिमा, अगं तू पण बोलली नाहीस. जर तू हे स्वतः सगळं बघितलं होतंस तरी तू एक शब्दही बोलली नाहीस मला. आता अर्जुनला पण राग येतोय नागराजला. आता नागराजकडे वळतात रविराज आणि म्हणतात, तुला कोणीही माफ केलं ना नागराज, तरी मी तुला या आयुष्यात माफ करणार नाहीये. नागराज, या तिघांनी ऍक्शन घेऊ न घेऊ, पण मी मात्र आता ऍक्शन घेणार आणि तुला जेलमध्ये टाकणार नागराज. न्यायाच्या प्रक्रियेमध्ये तू माझा भाऊ आहेस, ही गोष्ट अजिबात आडवी येणार नाही याची पूर्ण काळजी घेईल मी नागराज, लक्षात ठेव. नागराज मात्र अगदी म्हणजे काय सांगू प्रेक्षकांनो, मला तर आता शब्द सुचत नाहीये. नागराज आता ढोंगीपणा करत म्हणतो, दादा, अरे मी चुकलोय रे, अरे खरंच मी चुकलोय, अरे माफ करा मला, मी आता अशी चूक कधीच नाही करणार, खरंच माफ करा. म्हणजे मी सुमनला मारलं असेल, मी हात उगारला असेल सुमनवर, पण आता यापुढे माझ्याकडनं ही चूक नाही होणार. मी खरंच हात जोडून म्हणतोय. मध्येच कल्पनाताई म्हणतात, जेवढं झालंय तेवढं पुरे भाऊजी. आता नागराज म्हणतो, अहो खरंच मी सगळ्यांची सपशेल हात जोडून माफी मागतोय, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे, आता ती होणार नाही, प्लीज. आता हे महत्वाचं आहे की माझ्या सुमनला शोधायचंय. तुम्ही म्हणताय की सुमन सापडत नाहीये, आता काय करायचं. अरे दादा, तुझी शपथ घेऊन सांगतो रे मी, सुमन कुठे आहे हे मला खरंच माहिती नाहीये. आपण शोधूयात ना, सगळे सगळे मिळून शोधूयात सुमनला माझ्या. प्रेक्षकांनो, रविराजची शपथ घेतली तर आपोआप रविराज चालले जातील. असा काही भ्रम आहे का याचा. असो, काहीतरी आपलं सहज वाटलं म्हणून बोलले हा. आता नागराज म्हणतो, अरे दादा, मी वाईट नवरा असेल रे कदाचित, पण माझ्या सुमनला काही झालं ना तर मला सहन नाही होणार रे. काय वाटतं प्रेक्षकांनो, याला खरंच याच्या बायकोबद्दल प्रेम असेल का. आता नागराज म्हणतो, चला ना सगळेजण शोधूयात ना माझ्या सुमनला, चल रे दादा. आता प्रतिमा त्या बघा राग राग बघतायत या नागराजकडे. रविराज चिडून म्हणतात, ए नागराज, तू कुठेही जायचं नाहीस, तू इथेच थांबायचं, आम्ही शोधू सुमनला. सुमन सापडू दे, मग मीच तुला जेलमध्ये पाठवतो की नाही ते बघ. नागराज म्हणतो, अरे दादा, तुला काय करायचं ते कर, मला सगळं मान्य आहे, पण माझ्या सुमनला शोधा आता. रविराज आता पुढे काही बोलणार तेवढ्यात, म्हणजे रविराजांना खरं तर अजून एक कानाखाली माराविषयी वाटत असते नागराजच्या, पण तरी ते रोखतात स्वतःला बरं का. पूर्णाजी म्हणतात, हे बघा रविराज, आता नागराजचा समाचार आपण नंतर घेऊयात, आधी ना आपण सुमनला शोधूयात. अश्विन म्हणतो, हो मलाही वाटतंय काका की सुमन काकूच्या सगळ्या नातेवाईकांना वगैरे फोन करून विचारावं, तिकडे असेल काकू कदाचित तर. लगेच नागराज म्हणतो, हो हो, चिंचवडला ना तिची एक बहीण राहते आणि तिची आत्या ठाण्याला राहते, थांबा मी फोन करून बघतो तिथे. आता त्या प्रतिमा आत्या म्हणतात, आहे माझ्याकडे त्या ठाण्याच्या आत्याचा नंबर आहे. आता प्रतिमा आत्याकडे पण नंबर असतो, त्या देतात रविराजांकडे. मग नागराज कुठल्या तरी त्या सुमनच्या रिलेटिव्हला कॉल लावतो, तिथे विचारपूस करतो, सुमन आली आहे का तिकडे, सुवर्णा आत्या. हो हो, ठीक आहे, बरं नाही आली का. उगे ढोंगीपणा करतोय हा प्रेक्षकांनो, नाटक करतोय, फार सुमनची काळजी असल्यासारखं दाखवतोय. प्रेक्षकांनो, आता ना ठरलं तर मग या मालिकेत खूप थरार रंगणार आहे बरं का. मे बी, आय थिंक सो की मैपत पकडला जाणार आहे,
कारण असे काहीतरी फोटोज पाहिलेत मी सोशल मीडियावर. मी तुम्हाला खात्रीने नाही सांगत, उगा कशाला मी आशा दाखवावी, पण मला असं वाटतंय मैपत पकडला जाणार आहे, अर्जुन घायल होणार आहे, बरंच काय काय तमाशा होणार आहे. बघत राहा प्रेक्षकांनो, मजा येणार आहे आपल्याला बघायला. आता नागराज खूप ठिकाणी फोन करतो असं दाखवलं त्यांनी बऱ्याच वेळ सुमनच्या नातलगांकडे, पण ऑब्व्हियसली आता यांनीच किडनॅप केलंय तर सुमन इकडे तिकडे कशाला सापडणार आहे. आता उगा म्हणतो कसा रडत, माझी सुमन कुठेच सापडत नाहीये, सुमन ये ग लवकर परत. सगळेजण नागराजकडे बघत असतात. सायली विचार करते मनात, नागराज काका घाबरल्यासारखे दिसताय खरी, पण मला संशय आहे की त्यांनीच सुमन काकूंना कुठेतरी नेलं असणार आहे. सायली आता बघते तेव्हा अर्जुन तिच्याकडे बघतो. इकडे बिचारी सुमन किडनॅप झालेली आहे आणि त्या मैपतला सुमनचा टाइमपास झालाय. मैपत बिचारा एकटा होता इतके दिवस, आता सुमन आली आहे म्हणून उगाच तिच्याकडे पाहून ह ह करतोय बर का. म्हणजे त्याच्या तोंडात तो बोळा कोंबलेला आहे ना कागदाचा. ती सुमन घाबरत असते ना त्या मैपतला पाहून. एक तर तो इतक्या दिवसाचा तिथे कैद आहे, त्याला दाढी बिडी केलेली नाही त्याची, काही नाही, डोळे लाल झालेले, तो इतका भयान दिसतोय. त्यामुळे सुमन स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते बिचारी, झटपट करत असते. ते तिचं मागचे हात बांधलेले आहेत ना ते ती सोडवायचा प्रयत्न करत असते आणि रडत असते. तोंडात कागद आहे का रुमाल आहे माहित नाही प्रेक्षकांनो, काही येते दिसत नाही एवढं. आणि तो मैपत तिला उगाच परेशान करत असतो, हु 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 करून. त्याला गप्पा मारायच्या आहे तिच्याशी, पण त्याला बोलता येत नसावं. सॉरी या प्रेक्षकांनो, खरं तर अशी वेळ कोणावर येऊ नये, पण मैपत जरा कॉमेडी विलन आहे ना, त्यामुळे तो आला की हसू येतं आणि त्यासोबत त्याची दहशत पण वाटते. हा प्रेक्षकांनो, असा पहिलाच विलन असेल खरं तर अख्ख्या मराठी मालिकेच्या इंडस्ट्रीमध्ये. असो, आता नागराजला रविराज पुन्हा ओरडून विचारतात बरं का, खरं खरं सांग नागराज, शेवटची संधी देतोय तुला नागराज, सांग सुमनला कुठे ठेवलंयस. नागराज म्हणतो, अरे तुम्ही माझ्यावर का शंका घेताय, अरे दादा का तू संशय घेतोय रे सारखा सारखा, अरे आता का तुझ्या पायावर डोकं आपटून सांगू का, मला खरंच माहिती नाही सुमन कुठे आहे. तुम्हाला जेवढी काळजी आहे तेवढी मला पण काळजी आहे सुमनची. इथे माझी बायको गायब झालीये आणि माझीच उलट तपासणी घेण्यात येते. मग सायली म्हणते, नागराज काका इथे येण्यापूर्वी तुम्ही कुठे गेला होता, तुम्ही अजूनही सांगितलं नाहीये. नागराज म्हणतो, दादा मी तुला सांगितलं होतं ना मी तुला. रविराज म्हणतात, तू बोलला होतास, पण ते खरं होतं का नेहमीसारखं खोटं होतं नागराज. मग पूर्णाजी म्हणतात, रविराज आता वाद नको. ए अर्जुन, आपल्याला मिसिंग कंप्लेंट करता नाही आली तरी बोलता येईल ना पोलिसांशी. अर्जुन म्हणतो, अगं पूर्णाजी मी ऑलरेडी कंप्लेंट केली आहे. इन्स्पेक्टर सावंत आपल्याला पर्सनल लेवलवर मदत करणार आहेत. उद्यापर्यंत सुमन काकू नाही सापडली तर आपण ऑफिशियल कंप्लेंट पण करूच. कल्पनाताई म्हणतात, तशी वेळच नको यायला. देवी आई, सुमनला सुखरूप ठेव ग बाई, लवकरात लवकर आपल्या सुमनला परत येऊ दे. सगळ्यांना खूप टेन्शन आलंय प्रेक्षकांना, खूप असं रिअल वाटलंय सगळं आज. आता हे प्रतापराव म्हणतात, अरे अर्जुन, माझ्या ओळखीचा एक माणूस आहे बघ, एसटी स्टँडवर असतो तो कामाला, मी त्याला फोन केला होता बघ. त्याने सांगितलं की अशी बाई त्याने कुठे बघितली नाहीये एसटीवर, मी सुमनचा फोटो पाठवला होता त्याला. आता तेवढ्यात या प्रतिमा त्या जरा काळजी करतात, काय होईल कसं होईल, पण अस्मिताला त्रास होतोय असं त्यांना फील होतं कल्पनाताईंना मध्येच. कल्पनाताई म्हणतात, ए अस्मिता बाळा, तुला त्रास होत असेल ना या सगळ्याचा, जा बेटा तू आराम कर खोलीत जाऊन. अस्मिता म्हणते, नाही ग मम्मा, अजिबात नाही काकू आल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही. मग प्रतापराव म्हणतात, असं काय करतेस बेटा, तुला आरामाची गरज आहे अस्मिता, आम्ही आहोत ना सगळे इथे. ए पूर्णाई, तू जा तिच्या सोबत आणि थांब तिच्या जवळ खोलीमध्ये. पूर्णाजी म्हणतात, हो अस्मिता, तू ना शांत राहा बरं बेटा. कल्पनाताई म्हणतात, चल तुला औषधं द्यायचे ना, मी पण येते तुझ्या सोबत थोड्या वेळ, चल. पूर्णाजी अस्मिताच्या खोलीत जाता जाता म्हणतात, बाबा अर्जुन काही कळलं ते सांग रे बाबा मला आत येऊन. अर्जुन म्हणतो, हो पूर्णाजी मी कळवतो तुला. सगळे फुल टेन्शन मध्ये बरं का. ते रविराज बिचारे एरझाऱ्या मारून मारून परेशान. आता पुढे म्हणतात कसे ते, अरे अर्जुन, तुझं इन्स्पेक्टर सावंतांशी झालंय ना बोलणं, तू त्यांना सांग ना जरा सुमनच्या फोनचं लोकेशन ट्रॅक करायला. अर्जुन म्हणतो, सिनियर मी त्यांना ऑलरेडी सांगितलंय, त्यांच्याकडे कोणी विवेक म्हणून मुलगा आहे, तो करेल म्हणे ट्रॅक सगळं लोकेशन वगैरे. रविराज म्हणतात, विवेक काळे का, अरे मी ओळखतो ना त्याला, थांब मी त्याला मेसेज करतो. अरे तो जरा प्रायोरिटी बेसिसवर मदत करेल ना. मग लगेच नागराज घाबरून बाहेर जात असतो बरं का. त्याला वाटतं सुमनचा फोन स्विच ऑफ केलाय की नाही बरोबर ते चेक करावं मे बी. आता रविराज ओरडून म्हणतात, ए नागराज कुठे निघालास. नागराज म्हणतो, अरे दादा मी जरा मार्केटमध्ये जाऊन येतो, सुमनला तिथे कोणी पाहिलं असेल तर थोडी मदत होईल ना आपल्याला पण. आता रविराज काही बोलणार तेवढ्यात सायली म्हणते, आम्ही ऑलरेडी जाऊन आलोय मार्केटमध्ये, सगळीकडे विचारपूस केली आहे. रविराज म्हणतात, नागराज
तू आता कुठेही जाणार नाहीयेस. इथे गप्प बसायचंय आणि तोंड गप्प ठेवायचंय तुझं. मला तोंड उघडायला लावू नको नागराज सारखं सारखं. आता प्रेक्षकांनो, प्रिया विचार करते, या नागोबाने काय झोल करून ठेवलाय. मला त्याच्याशी आता बोलता पण येत नाहीये. काहीतरी करून याच्याशी बोलायला हवं. प्रिया तिथेच बसलीये बरं का प्रेक्षकांनो, किचन मध्ये त्या डायनिंग टेबल पाशी. तेवढ्या चैतन्य येतो आणि म्हणतो, मी सगळ्या हॉस्पिटलमध्ये चौकशी केली अरे अर्जुन, पण तिथे सुद्धा कुठली ऍक्सिडेंटची वगैरे केस आलेली नाहीये. आता टेन्शन आलं प्रतिमा त्याला ऍक्सिडेंट म्हटल्यावर. अश्विन म्हणतो, हो मी पण सगळ्या डॉक्टर्सशी बोलून ठेवलंय. आय होप सो सुमन काकू कुठल्या हॉस्पिटलमध्ये न सापडावी. आता प्रतापरावांना त्यांना सगळ्यांना जसं खूप टेन्शन आलं असं सारखं दाखवलंय त्यांनी. मग सायली म्हणते, रविराज काका, प्रतिमा त्या तुम्ही ना आज इथेच थांबा. काही कळलं सुमन काकूंबद्दल तर आपण एकत्र असायला हवं ना. रविराज म्हणतात, हो सायली बरोबर आहे तुझं. प्रतिमा तू जा बरं आराम कर, आम्ही आहोत सगळे इथे. मग प्रतिमा त्या म्हणतात, नाही अहो मला काही झोप लागणार नाही. सायली म्हणते, सगळ्यांनी जागरण करण्यात काही अर्थ नाहीये. आई तुम्ही प्रतिमा आत्याला घेऊन जा बरं आराम करायला. काही कळलं ना प्रतिमा आत्या आम्हाला सुमन काकूंबद्दल तर आम्ही तुम्हाला कळवू. अगदी अर्धी रात्र असेल तरी कळवू. मग कल्पनाताई म्हणतात, चल बरं प्रतिमा, चल आराम करायला. कल्पनाताई पुढे म्हणतात, प्रतिमा काळजी नको करू, सुमन सुखरूपच घरी परत येणार आहे. हे एक वाईट स्वप्न आहे असं समजू आपण. चल बरं बाई ये. आता असं म्हणून कल्पनाताई घेऊन जातात प्रतिमा आत्याला आराम करायला. मग नागराज म्हणतो, दादा मी गार्डन मध्ये जरा पाय मोकळे करतोय. आता तो जरा फ्रस्ट्रेशन मध्ये आलाय असं दाखवलंय त्यांनी. मग रविराज त्याच्याकडे राग राग बघतात. नागराज म्हणतो, दादा मी नाही जात कुठे, फक्त पाय मोकळे करून येतो रे. आता खरं तर त्यावेळेला नागराज काय करतोय हे कोणीतरी बघायला हवं होतं बरं का प्रेक्षकांनो. असं एक आपलं माझं जेन्युइन मत आहे. आता इकडे अर्जुन रविराजांना म्हणतो, तू बस खाली सिनियर, आराम कर. प्रिया विचार करते, हाच चान्स आहे नागोबाशी बोलून यावं. म्हणून आता गपचूप या कोणाचं लक्ष नाहीये असं बघून नागराजच्या मागे मागे जाते. नागराज बाहेर आलेला असतो अंगणामध्ये आणि तेवढ्यात त्याला महिपतच्या माणसाचा फोन येतो. जो तिकडे लक्ष देऊ नये ना महिपत आणि सुमनवर, त्याचा रघुचा. रघु म्हणतो, ओ नागराज शेठ, अहो आम्हाला महिपत साहेबांशी बोलणं करून द्या ना, त्यांचा फोन बंद येतोय रे. नागराज म्हणतो, एवढं काय महत्वाचं काम आहे रे तुला रघुन त्या महिपतकडे. त्यावर महिपत म्हणतो, अहो तुम्ही सांगितलं होतं ना की महिपत साहेबांनी पहारा ठेवायला सांगितलाय त्यांच्या माणसावर, आणि तुम्ही ती बाई पण आणून ठेवली आतमध्ये साहेब. अहो काय हो, पैसे तर डबल पाहिजे ना. मग नागराज म्हणतो, अरे दिल रे तुला डबल पैसे, हा म्हणजे मी सांगतो महिपतला तुला डबल पैसे द्यायला, चल ठेव फोन. असं म्हणून नागराज तिथे गाडीवर बसून सिगरेट ओढताना दाखवलाय. खाली त्यांनी सूचना दिली आहे, धूम्रपान करणे आरोग्यास हानिकारक आहे म्हणून. प्रिया आता म्हणते, काय हो काका. प्रिया तिथे येते आणि म्हणते, काय हो काका, काय सांगणार तुम्ही महिपतला, सुमनला कुठे लपवून ठेवलंय ते. ओ काका, तुमच्या चेहऱ्यावर हे बिचाऱ्या नवऱ्याचं कॅरेक्टर शोभून दिसतं. नाही असे स्टाईल मध्ये सिगरेट काय ओढताय, महिपत बद्दल काय बोलताय फोनवर. नाही काय हो काका, तुम्ही ते आत गांजलेल्या नवऱ्याचं कॅरेक्टर पकडलं होतं ना, ते सोडू नका बरं का काका. नागराज म्हणतो, ए प्रिया, मी काय एन्जॉयमेंट म्हणून ही सिगरेट पीत नाही. येतं मला टेन्शन कधी कधी तर ओढतो एखादी. प्रिया म्हणते, काका पण ही सवय खूप वाईट. अहो तुम्हाला मरणाची घाई झालीये का. आणि तसंही तुमच्या भावाला कळलं ना की सुमनला तुम्ही किडनॅप केलंय तर तो तुमचा भाऊ तुम्हाला मारूनच टाकणार आहे. नागराज आता प्रियाला सांगत नाही बरं का, प्रियापासून पण त्याने सध्या लपून ठेवलंय, पण उद्याच्या भागात तो तिला सांगतो बरं का प्रेक्षकांनो. नागराज प्रियाला उत्तर देतो, ए प्रिया चल काही पण नको बोलूस, मी आणि सुमनला किडनॅप केलं. नाही नाही, प्रिया म्हणते, हा प्रश्न मी महिपतला किडनॅप करणाऱ्याला विचारतीये, कळलं का काका. पण काय गंमत आहे ना काका, महिपत तुमच्या विरुद्ध तोंड उघडू शकतो म्हणून तुम्ही महिपतला गायब केलाय, पण तुमच्या बायकोने असं काय केलंय की तुम्ही तिला किडनॅप करून ठेवलंय. नागराज म्हणतो, ए प्रिया, मी सुमनला किडनॅप केलेलं नाहीये, किती वेळेला सांगू तुला. प्रिया म्हणते, ओ काका, तुमची ही ऍक्टिंग आहे ना तुमच्या भावासमोर मगाशीच उघडी पडली आहे बरं का. तुमचा चेहरा कसा झाला होता मगाशी, भिजलेल्या कोकरासारखा झाला होता तुमचा चेहरा. ओ काका, खरंच वाटतंय तुम्हाला तुमचा हा अभिनय माझ्या समोर चालेल. चल सांगा, पटकन सांगा, सुमनला कुठे ठेवलंय. अहो तुम्ही त्या सुमनचा खूनबिन तर नाही ना केला. आता नागराज प्रियाचा गळा दाबतो बरं का तिथे आणि म्हणतो, ए प्रिया, मला नडायचं नाही या सगळ्यात तुला अडकवी ना मी. आता प्रिया नागराजचा हात झटकते बरं का जोरात आणि म्हणते, ए काका, मला काय अडकवणार, काय अडकवणार मला. तुमच्या सगळ्या
पापांची आणि सगळ्या कारनाम्यांची लिस्ट अर्जुन समोर आणि रविराज समोर दाखवू का, मी ऐकून दाखव, असं म्हणून ती हात झटकते नागराजचा आणि म्हणते ठीक आहे, नका सांगू त्या सुमनचं काय केलंय, पण एकमेकांना धमकवण्यापेक्षा एकमेकांची साथ दिली ना तर भल्याचं आहे बरं का दोघांच्या, कळलं का, असं एवढंच बोलते प्रिया आणि निघून जाते. नागराजच्या डोक्यात ते नंतर शिरतं बरं का, म्हणजे आता हे दोघही गुन्हेगारच आहे, त्यात काही शंका नाहीये. पण आता नागराज प्रियाची मदत घेतो सुमनवर सुमनला हलवण्यासाठी बरं का, मैपत आणि सुमनला हलवण्यासाठी. मजा येते हा प्रेक्षकांना, आता खूप मजा येणार आहे पुढे बघायला. नागराज आता ती प्रिया गेल्यावर सुमनचा फोन काढतो आणि विचार करतो, दादा आता सुमनच्या ह्या मोबाईलचं लोकेशन शोधणार, मी तर तेव्हाच फोन स्विच ऑफ केला होता जेव्हा मी सुमनला धरलं होतं, आता काय करू मी, असा विचार करून टेन्शन मध्ये तो असं दाखवलाय. इकडे आता सकाळ झालीये, रविराजांची काळजी वाढतच चालली आहे. अर्जुनला ते म्हणतात, रात्रभर सुमनचा पत्ता नाहीये अर्जुन, आणि त्या विवेक काळेचा अजूनही फोन नाही आला रे. अर्जुन म्हणतो, अरे मीच फोन करतो सायबर सेलमध्ये, तू टेन्शन नको घेऊ सिनियर. रविराज म्हणतात, अरे आपल्याला सुमनचा पत्ता कळाला ना की लगेचच आपण तिकडे जायला मोकळो रे. अर्जुन म्हणतो, सिनियर हे बघ मी काय म्हणतो, ऐक, तू ना जरा घरी जा, आराम कर, लोकेशन सापडलं ना तर मी तुला कळवतो. इन्स्पेक्टर सावंत असतील रे माझ्यासोबत. तुझी खूप दगदग झाली आहे सिनियर कालपासनं. अरे प्रतिमा आत्या पण टेन्शन मध्ये, तू घरी जाऊन आराम कर. सिनियर तू माझ्या फोनची वाट बघ, मी तुला कळवेल ना. रविराज म्हणतात, अर्जुन अरे मला चैन नाहीये रे रात्रभर, अरे मला अपराधी असल्यासारखं वाटतंय रे. अरे माझा सख्खा भाऊ माझ्या माझ्या भावजेला मारहाण करायचा रे. अरे मी तर तिच्यासाठी मोठ्या भावाच्या जागेवर होतो ना रे, मी तिचा मोठा दीर होतो आणि मी मी तिच्यासाठी काहीच नाही करू शकलो रे अर्जुन. मला सुमनच्या मनावरच्याही जखमा दिसल्या नाही आणि शरीरावरच्या पण नाही. अर्जुन म्हणतो, हे बघ सिनियर, मला तुझी ही इमोशनल कंडिशन कळते, तू टेन्शन खरंच घेऊ नको सिनियर. अरे सुमन काकू जर घरी आल्या, त्यांनी मदतीसाठी घरी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, तर कोणीतरी तुझ्या घरी असायला हवं ना. हे बघ मला असं वाटतं, तुझ्या घरी जर कोणीच नसलं तर कसं कळेल आपल्याला. मग रविराज म्हणतात, अरे प्रतिमा थांबेल ना घरी. अर्जुन म्हणतो, हे सगळं महिपतने केलं असेल तर. आत्या तिकडे एकटी आहे, या टेन्शन मध्ये तू अजून स्ट्रेस मध्ये येशील. हे बघ तुम्ही दोघं घरी जा, मी तुम्हाला अपडेट देत राहील, आणि माझ्यासोबत इन्स्पेक्टर सावंत आहे सिक्युरिटीसाठी, मी तुला सगळे अपडेट देतो, प्लीज सिनियर ऐक माझं. मग रविराज म्हणतात, ठीक आहे मी घरी थांबतो आणि तुझंही डोकं थोडं शांत राहील म्हणा त्यामुळे, आणि माझंही, चल मग मी निघतो. अर्जुन म्हणतो, थोड्याच वेळात फोन येईल त्यांचा, सापडेल आपल्याला लोकेशन, मी स्वतः जातो तिथे, तू नको काळजी करूस. त्यांचं एक डिस्कशन दाखवलंय. आणि आता इथून पुढे बघा प्रेक्षकांनो, सगळेच जण तिथे टेबल भोवती जमा होतात. आता सायलीबाई नाश्ता करताय सगळ्यांसाठी पटापट. सायली विमलला सांगत असते, विमलताई तुम्ही पटकन पोहे भिजवा, मी कांदा चिरते हा. मग तेवढ्यात कल्पनाताई येतात, पूर्णाजी येतात तिथे आणि विचारतात, सायली काही कळलं का ग रात्री सुमनचं. मग सायली म्हणते, नाही ना पूर्णाजी, अजून काही कळलं नाहीये. कल्पनाताई म्हणतात, अगं तू कामाला पण लागलीस सायली. सायली म्हणते, आई नाश्ता तर करायला हवा ना सगळ्यांना. कल्पनाताई म्हणतात, मी बनवला असता बेटा नाश्ता, तुझं किती जागरण झालंय रात्रभर. सायली म्हणते, आई असू द्यात. नको अहो आई, आज अस्मिताताई पण पहाटे उठल्यात, सगळ्यांचंच जागरण झालंय ना, त्यांनाही भूक लागली असेल, तुम्ही सगळेजण थोडं थोडं खाऊन घ्या. सायली अगदी गृहकृत्य दक्ष गृहिणीसारखी सगळं पटापट करत असते. हा हुशार आहे सायली. प्रतिमात्या म्हणतात, बाई सायली माझ्या घशाखाली घासही उतरणार नाही ग, माझीच चूक झाली, मी सुमनसाठी घरी थांबायला हवं होतं. प्रतिमात्यानं गिल्टी वाटायलाय. सायली म्हणते, प्रतिमात्या अहो तुम्हाला तरी कुठे माहित होतं असं काही होईल म्हणून, उगाच तुम्ही सगळं स्वतःवर दोष घेऊ नका. सायली आता त्यांच्या जवळ येऊन त्यांना समजवते. मग प्रतापराव म्हणतात, अरे तुम्ही सगळे किती काळजी करताय, सुमन घरी परत येईल आणि तुम्ही उगाच असं काहीतरी वाईट झाल्यासारखे चेहरे पाडू नका बरं. आता सगळ्यांना खरं तर खूप काळजी वाटते सुमनची, बघा ना प्रेक्षकांनो, आणि तो नवरा असूनही नागराज कसा वागतोय त्या सुमन सोबत. एखाद्याचं नशीबच खराब असतं. असो, तर आता इकडे अर्जुन आणि रविराज पण आलेत. अर्जुन आता सायलीला म्हणतो, सायली काल रात्री सुमन काकूशी तुझं किती वाजता बोलणं झालं ग शेवटी. सायली म्हणते, 8:15 वाजता. मग अर्जुन म्हणतो, पुन्हा तू जेव्हा ट्राय केला फोन सुमन काकूला तेव्हा फोन बंद आला होता का, किती वाजता. सायली म्हणते, 8:45ला फोन बंद केला असावा त्यांनी, कारण आधी मी करत होते फोन तेव्हा वाजत होता, मग स्विच ऑफ आला. अर्जुन म्हणतो, अच्छा. चैतन्य पण आहे बरं का तिथे बसलेला, तो म्हणतो, इतक्या लवकर सुमन काकूच्या फोनची बॅटरी संपली असेल,
का त्यांनी स्वतःहून फोन बंद केला असेल, काय झालं असेल? प्रत्येक जण काहीतरी तर्क वितर्क करतोय. प्रेक्षकांनो आवडत असेल रिव्ह्यू तर नक्की लाईक करायला विसरू नका, कारण प्रचंड डायलॉग आहेत मालिकेमध्ये. आधेमध्ये श्वास घ्यायला पण वेळ मिळत नाही, एवढं फास्ट सांगावं लागतं. आणि आज एपिसोड रिव्ह्यू थोडा उशिरा आला बरं का. एपिसोड 15 मिनिटं लेट टाकला त्यांनी. पूर्णाजी म्हणतील, बाई सुमनने का बरं फोन बंद केला असेल? अर्जुन म्हणतो, पूर्णाजी काही अंदाज सांगता येत नाही, आपण फक्त अंदाज बांधूच शकतो. रविराज म्हणतात, एकदा का सुमनचं लोकेशन कळलं ना की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. अर्जुन म्हणतो, हो अरे सिनियर, आज आपल्याला कळेलच लोकेशन. तेवढ्यात अर्जुनला फोन आलाय बरं का, तो कोण इन्स्पेक्टर सावंत आहे ना त्याचा. मग अर्जुन त्याच्याशी बोलतो, हा बोला सावंत, काय अपडेट? आणि आता अर्जुनला सुमनचं लोकेशन कळलंय. जिथे सुमनला पकडलं ना नागराजने, ते शेवटचं लोकेशन अर्जुनला कळलंय. म्हणजे तेच महिपतचं ते जुनं गॅरेज. अर्जुन आता रविराजांना सांगतो, अरे सिनियर, इन्स्पेक्टर सावंतांना कळलंय बरं का लोकेशन, त्यांनी सांगितलं आणि ते पाठवलंय बघ त्यांनी मला फोनवर. आता सगळे खुश होतात बरं का. चला बरं झालं. आता प्रेक्षकांनो, नागराज हे सगळं ऐकत असतो बरं का. नागराज आता विचार करायला लागतो, बापरे आपण अडकलो. तेवढ्यात अर्जुनला मेसेज येतो आणि ते लोकेशन अर्जुनला कळवण्यात येतं. रविराज म्हणतात, शहराच्या वेशीजवळचा रस्ता आहे हा. अरे सुमन एवढ्या लांब का गेली असेल रे? आता सगळेजण तर्क वितर्क लावतात. चैतन्य म्हणतो, काही कळायलाच मार्ग नाहीये. आता नागराजने ते ऐकलं बरं का. नागराज आडून आडून ऐकत असतो आणि विचार करतो, अरे बाप रे, मी सुमनचा फोन हातात घेतला, ते लोकेशन यांना कळलं तर त्याच वेळेला मी फोन स्विच ऑफ केला होता. अरे बाप रे, आता सुमनचं लोकेशन यांना कळलं तर सुमन महिपत दोघेही यांना सापडतील. आता मी कसं थांबवू यांना? काय करू? नाही 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 नाही, आता मला हे सगळं काहीतरी निस्तरावं लागणार आहे, काहीतरी ऍक्शन घ्यावी लागणार आहे. मला आता महिपतला आणि सुमनला तिथून हलवावं लागणार आहे. असं म्हणून नागराज लगेच पळून जातो बरं का. सायली म्हणते, चला हो आपण ताबडतोब निघूया तिथे जायला. आता प्रतापराव म्हणतात, ए बाबा अर्जुन, काळजी घे, जे करायचंय ते सावधपणे कर बरं का. सगळेजण काळजी घ्या. आणि ते महिपत असेल त्यात तर ते प्रकरण गंभीर असेल बरं. आणि मुळात तुमच्या सोबत पोलीस प्रोटेक्शन आहे ना? चैतन्य म्हणतो, हो काका, मी लगेच सांगतोय सावंतांना तिथे पोहोचायला. अर्जुनला इन्स्पेक्टरांचा फोन आलाय. अर्जुन म्हणतो, हो सावंत, आम्ही तिथे पोहोचतोच आहे, तुम्ही पण लवकर या. कल्पनाताई म्हणतात, अरे अर्जुन, आम्हाला कळवत राहा. आता रविराज म्हणतात, अर्जुन काळजी घे आणि येताना सुमनला घेऊनच ये. ए प्रतिमा, आपण आता घरी जाऊयात, सुमन येईलच. आता तेवढ्यात प्रतिमा त्या म्हणतात, पण नागराज भाऊजी कुठे गेले? आता रविराज इकडे तिकडे बघायला लागतात आणि मोठ्याने ओरडतात, नागराज, ए नागराज. नागराज गायब झाला ना प्रेक्षकांनो. आता त्याच्यावर शंका येऊ शकते बरं का, पण काहीही होऊ शकतं, कुठेही बाजी पलटू शकते. आणि प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड रिव्ह्यू संपवलाय. रविराज विचार करतात, कुठे गेला नागराज? कल्पना तर एवढंच म्हणतात, घरी तर गेले नसतील ना. आणि प्रेक्षकांनो, पुढचा प्रोमो बघा. आता प्रोमो धमाकेदार आहे प्रेक्षकांनो. नागराज प्रियाला फोन करतो आणि म्हणतो, प्रिया माझी मदत कर. प्रिया म्हणते, काय मदत हवी आहे? मग लगेच प्रियाला त्याने सांगितलंय की महिपत आणि सुमनला शिफ्ट करा. आता घराबाहेर पडते तेव्हा पूर्णाजी तिला जाऊ देत नाही. प्रिया म्हणते, पूर्णाजी बाहेर जाणाऱ्याला असं रोकत नसतात. पूर्णाजी म्हणतात, तुझी बाहेरची कामं न झालेलीच बरी. आणि प्रेक्षकांनो, प्रियाला आता जाता येत नाही महिपत आणि सुमनला शिफ्ट करायला. पण इकडे अर्जुन, सायली आणि पोलीस पोहोचलेत त्या गॅरेज जवळ आणि जोरात महिपतच्या ओरडण्याचा आवाज येतोय. काय वाटतं तुम्हाला, सापडेल का महिपत आणि सुमन सुद्धा? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. आता निरोप घेते उद्या भेटण्यासाठी. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.